न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दीपक पाटील दिग्दर्शित आशा चित्रपटाला पिंपरी चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। दीपक पाटील दिग्दर्शित आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत असलेल्या आशा या चित्रपटाला पिंपरी चिंचवड शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे। आशा वर्कर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला पाहण्यासाठी शहरातील अनेक आशा वर्कर मोठ्या संख्येने चित्रपटगृहात उपस्थित होत्या। आशा वर्कर दैनंदिन आयुष्यात करत असलेला संघर्ष, समाजासाठी केलेले योगदान आणि त्यांचे भावनिक आयुष्य या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले। चित्रपट पाहिल्यानंतर अनेक आशा वर्कर भावुक झाल्याचे दिसून आले। हा चित्रपट म्हणजे आमच्या आयुष्याचे खरे प्रतिबिंब आहे। आमच्या कामाची आणि संघर्षाची दखल घेतल्याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया आशा वर्कर यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। खरं तर आपण बघतोय की दीपक पाटील दिग्दर्शित आशा या चित्रपटाचं मोठ्या थाटामाटात ज्या आहे तो चित्रपट आता सुरू आहे आणि यालाच मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पिंपरीतील ज्या आशा वर्कर आहेत त्यांनी पूर्णतः सगळे मिळून हा चित्रपट बघितला। आपण त्यांच्याशी बातचीत करणार। खरं तर हा चित्रपट बघितला, आज तुम्ही या फील्डवरती आहात, काम करताय आशा वर्कर म्हणून, काय वेगवेगळ्या त्याच्यामध्ये प्रश्न असतील किंवा काय असतील, आशाचं जीवन कसं आहे, काय दाखवलं गेलं त्याच्यामध्ये? आशाचं जीवन इतकं दगदगीचं जीवन आहे आशाचं। आणि रिंकू राजगुरूला तर मी शुभेच्छा देते, त्यांनी इतकं सुंदर आशाचं मांडलंय की तो पिक्चर बघताना असं वाटत होतं की मीच आहे ती, आणि असं रडू असं थांबलं नाही। इतकं सुंदर तिने अप्रतिम काम केलंय। आशाचे इतके प्रश्न आहेत, इतक्या समस्या आहेत आशा, आणि घराचे पण इतके प्रॉब्लेम असताना आशा ते सगळे सोडून समाजासाठी अशी तटस्थ उभी राहते आणि सगळे सुंदर असे कामं करते। गरोदर मातेचा प्रश्न असन, लहान मुलांचे लसीकरण असतील, अजून TBचे पेशंट असतील, कुष्ठरोगाचे पेशंट असतील, या सगळ्या सेवा आशा या समाजाला देते। तिच्या कार्यक्षेत्रामध्ये ती एक प्रामाणिक एक डॉक्टर म्हणून भूमिका घेते आणि एक आईचाही ती त्या समाजामध्ये रोल करते। म्हणून आशा इतकी ग्रेट आहे आणि रिंकू राजगुरूंनी इतकं सुंदर प्रतीने ते मांडलं आहे। तर खरंच मला खूप शुभेच्छा। हा पिक्चर तिने काढलाय हेच माझ्यासाठी इतकं लाख मोलाचं झालंय। खरं तर तुम्ही देखील आशाचं काम करताय, आशा चित्रपट तुम्हाला अनुभवलाय आज। खरं तर तुमचं देखील तसंच जीवन आहे की सकाळी उठणं, त्याच्यानंतर जे काही घरातले कामं वगैरे असतील ते करून तुम्ही समाजसेवा करताय। काय वाटतं एकंदरीत हा चित्रपट बघून? आशाचा चित्रपट काढलाय हा तर म्हणजे असं खूप अभिमान वाटते स्वतःला माझ्याबद्दल की मी एक आशा म्हणून काम करते। 10 वर्ष झालं आशा म्हणून काम करते। असं वाटतंय की मी काहीतरी जिंकले हे पिक्चर बघून, असं एकदम भारी वाटतंय। समाज क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो, हा चित्रपट बघितल्याच्या नंतर काय वाटतंय? सर, म्हणजे असं वाटतंय की मला एक स्त्री सगळं काही करू शकते, घर सांभाळून, बाहेरचं काम सांभाळून, आणि एक स्त्री एका स्त्रीचा जीव सुद्धा वाचवू शकते। या चित्रपटातून आम्हाला हे सांगायचंय की फक्त एक स्त्री घरकाम नाही तर ती घर सांभाळून बाहेर सुद्धा ती काम करू शकते आणि सर्वांचा जीव वाचवू शकते। एवढंच मला सांगायचंय। रिंकू राजगुरू यांना माझं मनापासून धन्यवाद। त्यांनी खूप छान असा चित्रपट सादर केला आणि आशाची भूमिका केली आणि त्यांनी खूप छान असा हे केलंय सर। खरं तर समाज क्षेत्रामध्ये तुम्ही देखील सामाजिक कार्य करत असतात। आज तुम्ही हा चित्रपट बघितलाय, काय दाखवलं गेलं याच्यामध्ये? ॲक्च्युली तुम्हाला माहीत नसेल, मी एक आशा सेविकाच आहे। आशा सेविका म्हणून मी गेल्या म्हणजे आता झाले 4 वर्ष झाले मी काम करते। आशा सेविकेचं काम करत असताना समाजामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या खरंच तळागाळापर्यंत पोहोचण्याचं जे काम करते ते आशाच करते। सगळेजण आहेत, वरच्या लेवलला सगळेजण आहेत, सिस्टर आहे, डॉक्टर आहेत, सगळेजण त्यांना त्या अडचणी माहीत असतात, पण ती अडचण बाहेर काढण्याचं काम, ती समस्या बाहेर काढण्याचं काम ही आशा करत असते। तर आज हे पिक्चर बघून खरंच खूप अभिमान वाटलं की खरंच आशा आहे। असं म्हणतात की आशा सेविकेचं काय काम आहे नाही का, म्हणजे पगार कमी आहे, कमी लेखतात असो, पण त्यामध्ये जे समाधान भेटतं आशाला ते बाकीच्या कुठल्याच कामामध्ये भेटत नाही। आज ह्या ठिकाणी मी आशा सेविका म्हणून इथं पिक्चर बघायला आले होते, पण त्यासोबत असं एक सांगू शकते की इथं मी आज आशा सेविका म्हणून आहेच, पण मला ही जी हिंमत आहे, जिद्द आहे, लोकांमधून ही जी प्रेरणा भेटली आहे निर्माण करण्याची, मला हे झाले, तर त्यामुळे मी एक म्हणजे मी इथं इलेक्शनला म्हणून उभी राहिलेली आहे। तर हे तळागाळात पोहोचण्याची इच्छा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या अडचणी सोडवण्याची मला जिद्द निर्माण झाली आहे आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल एवढंच सांगते आणि थांबते। निश्चितच आपण बघतोय की
आशा वर्करचं जीवन जे आहे ते नेहमीच धगधगीचं आणि या धगधगीच्या जीवनाच्या आधारित हा दीपक पाटील दिग्दर्शित आशा हा चित्रपट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि एकंदरीत एक आशा वर्कर असते आणि त्या आशा वर्करला घरचे काम सोडण्याचा देखील एक सल्ला देतात. मात्र ती आशा जी आहे ती डगमत नाही, पुन्हा एकदा नव्याने उभा राहून ती आशेचं काम सुरू करते आणि समाजसेवेचं भान असून ती प्रत्येक आशा म्हणजे प्रत्येक आई म्हणाल किंवा डॉक्टरची सेवा म्हणाल, प्रत्येक सेवा जी आहे ती देत असते. आणि असाच चित्रपट जो आहे तो या ठिकाणी प्रदर्शित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याला प्रचंड उत्साह जो आहे तो प्रचंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र 18 साठी देवा भालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.